हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आलो कृष्णापूरला पंचमुखी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला मंदिरामध्ये तुम्हाला नेतो आणि दर्शन घ्या तुम्ही पण. तर हे आहे पहा मुख्य द्वार. तिथं नंदी महाराज आहे. मंदिर तसं खूप जुनं आहे, पण ते समोरचं बांधकाम पूर्ण नवीन आहे. हे मेन मंदिर आहे ते खूप जुनं आहे पहा. तर आता मी महादेवाचं दर्शन घेतो. मंदिर जुनं असं मंदिर आहे. पूर्ण गोट्याचं बांधकाम आहे. छोटंसं मंदिर आहे जुनं आणि या गोट्याच्या चौकटी आहेत. भरपूर अशी गर्दी आहे. गर्दी पाहू शकता तुम्ही. आता हे समोरचं जे बांधकाम आहे ते पूर्ण नवीन बांधकाम आहे. खूप छान असा सभा मंडप बनवला. नंदी महाराजाचं दर्शन घेऊ. जत्रा पण भरलेली आहे. आज बारशी आहेत. आता बैलाचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामुळे बैल जास्त काही आले नाहीत महादेवाला फिरवण्यासाठी. नाही तर या जवळपासच्या 10-20 खेड्यामधले बैल येऊन तर महादेवाला फिरवीत गेले. ते चौकोनी जे गोट्याचं जेवढं बांधकाम दिसायला तितकंच जुनं मंदिर आहे हे. त्याच्यावर शिखर केलेलं आहे. आणि समोरचा जे आहे ते पूर्ण सभा मंडप नवीन बांधकाम केलेलं आहे. आजूबाजूला खूप छान असा परिसर आहे. नारळाचे झाड पण लावले तिथं. मित्रांनो, आता दर्शन झालं आणि मी निघालो आता बाळापूरला जाण्यासाठी. आई आली बाळापूर. कृष्णापूरला इथून मधात जावं लागते 1 किलोमीटर. नांदेडहून येणाऱ्या गाडीमध्ये आईला बसून दिलेलं आहे मामाने. आता इथं बाळापूरला 10 मिनिटांमध्ये गाडी पोहोचते. फोन लावला होता मी. आता वारंग्यापर्यंत गाडी होती. आई उतरली पहा या गाडीमध्ये. तर मित्रांनो, आता मी चाललो घराकडे. आता आम्ही घरी पोहोचलो. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.